नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। काल 20 जून रोजी नागपूरहून सुटणारी राजधानी एक्सप्रेस तिच्या वेळापत्रकानुसार दिल्लीकरिता रवाना झाली। रात्रीची वेळ असल्याने प्रवासी त्यांचे जेवण करत होते। दरम्यान हबीबगंज परिसरातून जात असताना काही अज्ञातांनी ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। या सगळ्या गदारोळात नागपूरहून दिल्लीकरिता वेळेत निघालेली राजधानी एक्सप्रेस तब्बल 2 तास रखडली। नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळघाट येथे 21 वर्ष विवाहिता चैताली मनोज कांबडी हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चैतालीने 17 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली असली तरी ही आत्महत्या नसून थेट हत्या आहे असा गंभीर आरोप तिचे वडील रामदास मेघरे यांनी केलाय। त्यांनी तिचा नवरा व सासू सासऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अलिबाग जवळच्या खांदेरी किल्ल्यात बैठा खेळांच्या मोहिमेत तटबंदीवर विविध ठिकाणी कोरलेले शिवकालीन खेळांचे 12 अवशेष सापडले आहेत। या पाटांमध्ये मंकला हा खेळ प्रामुख्याने दिसतो। त्याशिवाय वाघबकरी खेळाचेही कोरीव अवशेष असल्याचे बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी सांगितले। मुंबईतून बेपत्ता असलेल्या पोलिसाचा घाटकोपरच्या स्कायवॉकवर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। हवालदार विलास राजे असे पोलिसाचे नाव असून ते 11 जून पासून बेपत्ता होते। दारूच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका 32 वर्षीय पीडितेस वेश्या व्यवसाय करण्यासाठी 2 दिवस घरात डांबून बलात्कार करत मारहाण करण्यात असल्याची तक्रार मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे। सदर तक्रारीवरून पोलिसांनी 8 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून त्यातील 3घांना अटक केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शेकडो वारकऱ्यांबरोबर योग दिन साजरा केलाय। राज्य सरकारच्या पुढाकाराने वारकरी भक्तियोग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वारकरी भक्तियोग या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रमुख उपस्थिती लावत हजारो वारकरी विद्यार्थ्यांबरोबर योगासने केली। या कार्यक्रमासाठी प्रशासनाने मोठी तयारी देखील केली होती। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त वारकरी भक्तियोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी पत्रकारांनी कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत विचारले असता कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत, काही पद्धती आहेत। हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। रायगड जिल्ह्यातील पावसाळी सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या देवकुंड धबधबा आणि सिक्रेट पॉइंट या पर्यटन स्थळांवर पर्यटकासाठी प्रवेश बंदीचे आदेश माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांनी जारी केले आहेत। पुण्यातील कोंढमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाने हे प्रवेश बंदी आदेश जारी केले आहेत। ओडिशा राज्यातून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला 19,90,000 रुपये किमतीच्या गांजासह मालमोटर, स्विफ्ट व होंडा सिटी मोटार, 11 मोबाईल असा एकूण 88 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी जप्त केलाय। ओडिशातून गांजा घेऊन आलेल्यांसह नगरमधील खरेदीदार असे एकूण 10 जण पोलिसांच्या सापळ्यात अडकले। त्यांना अटक करण्यात आली आहे। शशांक आणि लता हगवणे यांच्या जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील कथित इंडसिंड बँकचे तोतया अधिकारी आरोपी गणेश पोतले, योगेश रासकर, वैभव पिंगळे आणि प्रणय साठे यांना खेड न्यायालयाने जामिनावर मुक्त केले। आरोपींच्या जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट राहुल गुरव, भूषण तांबे, प्रवीण पडवळ आणि प्रशांत राक्षे यांनी आरोपींना या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोवले गेले असून त्यांची जेल कस्टडी ही खटला चालवण्यापूर्वीची शिक्षा ठरेल। तसेच सदर आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून केवळ बँकेच्या आदेशाचे पालन केलंय असा युक्तिवाद केला। पुढील तपास सुरू आहे। आळंदी संस्थानचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांना माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसतायत। त्यांच्या या वाईट वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या प्रकरणाची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे यांनी सुद्धा दखल घेतली। जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्यावेळीच समज देणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी 20 जून रोजी शहरात मुक्कामी आगमन झाले। यावेळी असंख्य दिंड्या या पालखी महोत्सवात सहभागी झाल्या।
राज्यातील आत्महत्याग्रस्त आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधार तीर्थ आश्रम काम करते। या आश्रमातील 25 मुले आणि 25 मुली यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत। आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका असा संदेश हे चिमुकले वारीद्वारे देत आहेत। दिल्लीहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया फ्लाईटला शुक्रवारी पहाटे पक्षीची धडक बसल्याची घटना घडली। हे विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरल्यानंतर हा प्रकार निदर्शनात आलाय। त्यामुळे त्यानंतर पुणे ते दिल्ली जाणारे विमान रद्द करण्यात आले। विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच ते पुन्हा सेवेत वापरण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच भारतीय हवामान विभागाकडून पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। आमच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे। या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाने आपल्या नियमात बदल केले आहेत। निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत। उत्तराखंडमधून अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे। एका 56 वर्षीय इसमाचा कोटद्वार मृतदेह जंगलात आढळून आला होता। या प्रकरणाचे गूढ आता उकललंय। 56 वर्षीय मृत रवींद्र कुमार यांची त्यांच्या 36 वर्षीय पत्नीने हत्या केली। प्रियकर पारितोष कुमारच्या मदतीने तिने पतीचा काटा काढलाय। बिजनौर मध्ये ही हत्या करण्यात आली असून मृतदेह SUV मध्ये ठेवून कोटद्वारच्या जंगलात फेकण्यात आला होता। हरियाणामधील फरीदाबाद येथे एका वर्दळीच्या रस्त्यावरील 10 फूट खोल खड्ड्यातून एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। JCB मशीनचा वापर करून हा मृतदेह खोदून बाहेर काढावा लागलाय। हा मृतदेह तनु नावाच्या 24 वर्षीय महिलेचा असून ती उत्तर प्रदेशच्या शिकोहाबाद येथील रहिवासी आहे। तनुच्या सासरकडील कुटुंबातील 4 सदस्य, तिचा पती, सासरे, सासू आणि आणखी एक जवळचा नातेवाईक यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले। लखनौच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णयात एका 24 वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल 7.5 वर्षांची शिक्षा व 2.1 लाखांचा दंडही ठोठावलाय। रेखा आणि राजेशचे प्रेम संबंध होते। नात्यात कटुतेनंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमारवर बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोप करत FIR दाखल केला। पोलिसांनी तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला होता। मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणाव सुरू आहे। दोन्ही देशांनी हल्ले वाढवले आहेत। अनेक भारतीय नागरिक शिक्षणासाठी आणि कामासाठी इराणमध्ये आहेत। दरम्यान आता या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आज मशहद शहरातून सुमारे 1000 भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इराणने हवाई क्षेत्र खुले केले आहे। तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे। हे विमान मुंबईला जाण्यासाठी हैदराबादहून उड्डाण करण्याच्या तयारीत होते तेव्हाच त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला। पायलटने तत्काळ विमान धावपट्टीवरच थांबवले आणि उड्डाण रद्द केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। इस्रायलमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी स्फोट झाले आहेत। इस्रायली एअर डिफेन्सने काही मिसाईल आणि रॉकेट्सना इंटरसेप्ट करण्यात यश मिळवलंय। शुक्रवारी तेहरानच्या मिसाईल आणि ड्रोननी सैन्य ठिकाणं, संरक्षण उद्योग कमांड आणि नियंत्रण केंद्राविरुद्ध लांब पल्ल्याची आणि अत्याधुनिक मिसाईल्सचा वापर केला, असं इराणी सैन्य प्रवक्त्याच्या हवाल्याने फार्स वृत्तसंस्थेने म्हटलंय। इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव सुरू आहे। या तणावादरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लंचसाठी बोलवले होते। त्यांच्यात 2 तास चर्चा झाली होती। ट्रम्प मुनीर लंच डिप्लोमॅसीवर इराण संतापलाय। इराणने म्हटलंय की इराण इस्रायल युद्धात तिसरा देश सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे। भारतातील इराणी दूतावासातील उपमिशन प्रमुख जावेद हुसेनी यांनी हा इशारा दिलाय। थायलंडमध्ये एका फोन कॉल रेकॉर्डिंग लीक झाल्याने राजकीय वादळ निर्माण झालंय। 17 मिनिटांचे हे कॉल रेकॉर्डिंग थायलंडचे पंतप्रधान पतोंगटान शिनावात्रा आणि कंबोडियन नेते हुन सेन यांच्यातील संभाषणाचा आहे। हा एक हाय प्रोफाईल फोन कॉल होता जो लीक झालाय। आता थायलंडच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात आहे आणि त्यांचे सरकार पडण्याची शक्यता देखील आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या गेलेल्या 3 वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या CETचे निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले।
या परीक्षेत राज्यातील 5 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले। राज्यभरातून या परीक्षेसाठी 94,506 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 74,621 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते। ही उपस्थिती 78.96% एवढी होती। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बहुप्रतीक्षित बदल शुक्रवारी जाहीर केले असून नव्या नियमांनुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता 3 ऐवजी 4 केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या होणार आहेत। तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे 1, 3 आणि 6 पसंती क्रमांकांपैकी एक महाविद्यालय मिळाल्यास त्या विद्यार्थ्याचा अर्ज त्या महाविद्यालयासाठी लॉक होणार आहे। विशेष म्हणजे 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी होणार असून या फेरीची यादीही गुणवत्तेनुसारच प्रसिद्ध केली जाणार आहे। तसेच या फेरीसाठी संस्थेने अर्ज नाकारल्यास विद्यार्थी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज दाखल करू शकतील। देशभरात पेव फुटलेल्या इंटिग्रेटेड क्लास सह कोचिंग सेंटर्सवर अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महत्त्वाचं पाऊल उचललंय। शाळांमधील दर्जेदार शिक्षणाची कमतरता, चांगल्या शिक्षण संस्थांमधील मर्यादित जागा आणि प्रवेश परीक्षेतील घोळ या मुद्द्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने 9 सदस्यांची समिती स्थापन केली आहे। मेटानं मोबाईल वापरकर्त्यांसाठी पासकीज नावाची नवीन लॉग इन पद्धत जाहीर केली आहे। ही सुविधा iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होत असून लवकरच मेसेंजरसाठी देखील ती उपलब्ध होईल। पासकीज ही पारंपरिक पासवर्डची जागा घेणार आहे। या पद्धतीमुळे वापरकर्ते बायोमेट्रिक पद्धती जसं की फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळख किंवा डिव्हाइस पिनद्वारे आपली ओळख सत्यापित करू शकतात। देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनाचा वाटा सतत वाढत चाललाय। चालू आर्थिक वर्षाच्या 80 दिवसांसाठी सरकारने दिलेल्या डेटावरून ही बाब स्पष्ट होत आहे। दुसरीकडे कॉर्पोरेट कर आणि बिगर कॉर्पोरेट करामुळे सरकारच्या तिजोरीत वाढ झाली आहे। यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फायदा झालाय। आगाऊ करातही वाढ दिसून आली आहे। तसेच परताव्यामध्ये चांगलीच वाढ दिसत आहे। आकडेवारी पाहिली तर ही वाढ 58% आहे। सरकारकडून करदात्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेमुळे आणि जलद प्रक्रियेमुळे या कर परताव्यात वाढ झाली आहे, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे। येरे येरे पैसा आणि येरे येरे पैसा 2 या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन येरे येरे पैसा 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल सॉन्ग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लॉन्च करण्यात आले। या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी सलमान खान याने गाण्याचं कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या। चित्रपटाच्या 4थ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल असं सलमान म्हणाला आहे। शुभमन गिल याच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्याच्यावर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मोठी कारवाई करू शकते, कारण गिल याने आयसीसीचा एक मोठा नियम तोडल्याचं समोर आलंय। त्याला मोठा दंड बसण्याची शक्यता आहे। टीम इंडियाचा नवीन कर्णधार शुभमन गिल याने हेडिंग्ले कसोटीत जोरदार शतक ठोठवले, पण या दरम्यान त्याने एक चूक केली। तो जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा त्याने पांढरे मोजे न घालता काळे मोजे घातले। क्रिकेट कसोटीत पांढरे मोजे घालण्याचा नियम आहे। हा नियम मॅरीलेबोन क्रिकेट क्लबच्या शिफारशींवर लागू करण्यात आला आहे। तो क्रिकेटचे नियम निर्धारित करतो। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।